या दोन संघाच्या दरम्यान ही मॅच जी मात्र आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघाला देऊ खेळाच्या दृष्टिकोनातून खूप साऱ्या शुभेच्छा. शो युअर गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. अविनाश मुरबाडे निघालाय. पहिलाच बॉल फुल टॉस आणि फुल टॉस बॉल वरती घणाघाती प्रहार. वेस्ट ऑफ हाईट. पंचांचा निर्णय नो बॉल. नो +4. 5 धावा. फ्री हिट बॉल. मागच्या मॅच मध्ये देखील सुरुवात अविनाश मुरबाडेनं भीमरनंच केली होती. इथे फ्री हिट वरती प्रहार केला जातोय. चेंडू हवेत. बाला बलिक चेंडूला जज करतोय. फ्री हिटचा बॉल होता आणि कॅचची विकेट खऱ्या अर्थानं ग्राह्य धरली जात नाहीये. तेच घडलं इथे. सिंगल आली टीमची टोटल खऱ्या अर्थानं जाऊन पोहोचली आहे ती 6 या धावसंख्येवरती. मागच्या मॅचचा विचार आपण केला जिथे ओमसाई ठोणे हा संघ गोलंदाजी करत होता. गोलंदाजी ट्रॅकवरती अविनाश मुरबाडेला आपण पाहिलं. त्यानं बीमर हाताला होता. त्यानंतर केलं होतं कमबॅक. इथे देखील कमबॅक होईल का? अवीचा हा बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न हरीश कडक होता स्ट्रायकिंग एंड वरती. इथे लाईन चांगली पाहायला मिळते. ही खासियत आहे या गोलंदाजाची. अविनाश मुरबाडे हा गोलंदाज आपण पाहताय रनवे वरती. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 7 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. एवन जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. प्रवीण भाकरे आणि त्याच्या सोबतीला हरीश कडव ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. अविनाश मुरबाडे राईट आर्म ओव्हर द विकेट. हो थोडीशी जर आपण पाहिलं तर रनवे मध्ये थोडा व्यत्यय आला. त्याच कारणास्तव खऱ्या अर्थानं पंचांना हा डेड बॉल जो मात्र घोषित केला गेलेला आहे. 7 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 4 षटकांची असलेली ही लढत आपल्याला पाहायला मिळते. दोन संघाच्या दरम्यान चाललेली ही फाईट. चांगला बॉल फटकाय ते चांगला पाहायला मिळतोय. बॅक टू द बॉलर ड्राईव्ह खेळ समोरच्या दिशेने. चेंडू जर आपण पाहिला तर इथे आउटफील्ड थोडी खडाप पाहायला मिळाली मैदानाच्या आतमध्ये. जिथे असं वाटलं एक वेळेस की चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाईल. परंतु जसा चेंडू जमिनीवरती अदलला त्यानंतर थोडासा चेंडू स्लो झाला आणि पाहता पाहता या बॉलवरती 2 धावा येताना पाहायला मिळतात. टीमची टोटल या 2 धाव्यांच्या मदतीनं पुढे जाईल. 9 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. प्रवीण भाकरे हा फलंदाज आपण स्ट्रायकिंग एंड वरती पाहताय. अविनाश मुरबाडे हा गोलंदाज आपण पाहताय. आणि अविनाश मुरबाडेच्या प्रत्येक विकेटसाठी अमोल घोलप यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज. इथे एका टप्प्यानंतर चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा. सो 4 चेंडूची फेकी आतापर्यंत झाली आहे. स्टील 2 टू गो. अजूनही 2 चेंडूचा खेळ खऱ्या अर्थानं पहिल्या ओव्हरमधला शिल्लक असताना चौकार आपण पाहिला प्रवीण भाकरेच्या बॅटमधून. अवीचा हा बॉल शफल झाले. स्टंपला कव्हर केलंय. स्वतःसाठी जागा बनवली. शेवटच्या मोमेंटला बॅटचा फेस खोलला. चौकार नंतर प्रवीण भाकरेच्या बॅटमधून चेंडू डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. आपण पाहिलेला आहे 19 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. गुड स्टार्ट टीम ओमकार स्पोर्ट्स मानिवली. इथे नक्कीच ते या मॅच मध्ये टॉस हरलेत. टॉस हरल्यानंतर यजमान संघाने इन्व्हाइट केलं होतं बॅटिंगसाठी आणि बॅटिंग कमालीची पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. अवीचा अंतिम बॉल स्टँड अँड डिलिव्हर. नाव आहे प्रवीण भाकरे. बॅक टू बॅक 1 मोर 6 धावा.
सो पहिला षटक या ठिकाणी समाप्त झालेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जर आपण पाहिली तर धावफलकावरती धाव आहेत 25. अविनाश मुरबाडेवरती प्रत्येक बॉलवरती केलेलं हे आक्रमण आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं, जिथे 2 षटकार 1 चौकार आपण पाहिला. बॅटर प्रवीण भाकरेच्या बॅटमधून मोठे फटके येताना आपण पाहिलेले आहेत. दुसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज रोशन, छोटा पॅकेट बडा धमाका, इथून कमबॅक करावं लागेल ओमसाईड ठोणे क्रिकेट संघाला, कारण पहिल्या ओव्हरमध्ये ॲग्रेसिव्ह बॅटिंग झाली या ओमकार स्पोर्ट्स मानिवली आणि स्पेशली प्रवीण भाकरेच्या बॅटमधून मोठे फटके येताना पाहायला मिळतात. स्ट्रायकिंग एंडवरती संघाचा पॉवर हाऊस, संघाची रन मशीन हरेश कडव. पहिलाच बॉल जर आपण पाहिला तर वेगानं हाताळलाय गोलंदाजाचं नाव आहे रोशन. सुरुवात चांगली झाली या दुसऱ्या ओव्हरची देखील, कारण पहिल्या ओव्हरमध्ये धावा भरपूर आल्या, तिथून कमबॅक करावं लागेल. तो कमबॅक होईल का हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे. 25 धावा धावफलकावरती रोशनचा हा बॉल, पॉवर हाऊस. आता रन मशीन आली आहे रंगात. हरेश कडवच्या बाडमधून चेंडू सीमा पार, षटकार. षटकार. सो षटकार आपण पाहिला मागच्या बॉलवरती, जिथे स्लॉटमध्ये चेंडू होता. स्टँड अँड डिलेवर, जिथे ताकदीचा वापर आपण पाहिला. फलंदाज हरेश कडवच्या बाडमधून षटकार येताना. रोशन तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट. ओहो हो, इथे लाईन आपण पाहू शकता. लेग स्टिकला थोडं मिस केलं जात आहे. एक अतिरिक्त धाव आणखीन खात्यामध्ये ऍड होईल आणि टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे ते 32 या धावसंख्येवरती. आता धावांना रोकावं लागेल. इथून हे 2 फलंदाज जर राहिले ना तर धावांचा पाऊस पडेल. फटका दमदार आहे वाईडिश लॉंग ऑफला, स्ट्रेट टू द फिल्डर. एक तेरी तो एक मेरी. षटकारानंतर केलं गोलंदाज रोशननं कमबॅक, दाखवलं हरेश कडवला परतीचा रस्ता. लागतो धक्का पहिला, फलंदाज बाद. योगेश वाघ यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर यायचं. योगेश वाघ यानंतरच्या इनिंगसाठी आपण योगेश वाघ सर यांचा आवाज जो मात्र ऐकणार आहोत. सुपला शॉट फेम 2 मिनिटं यायचं योगेश, ही विनंती आहे. धन्यवाद. लवकरच या, संपर्क साधा. एक इनिंग तुमच्या आवाजात होऊ द्या. जरा तुमचा आवाज आला की मूड कसा फ्रेश होतो. या लवकर या. या बॉलचा विचार आपण केला तर नवीन फलंदाज असा गोलंदाज रोशननं पाहिला. एक चांगला बॉल त्यांना टीम केला. स्लोवर 1 गतीमध्ये परिवर्तन ज्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. फिंगर रोल केले होते, ते पिक केले नाही फलंदाज ज्ञानेश्वर कडवनं. हा बॉल जर आपण पाहिला तर निर्धाव फेकला जातो गोलंदाज रोशनच्या माध्यमातून. टीमची टोटल 32 धावा धावफलकावरती. इथे चांगला बॉल, फटका त्याच्यावरती दर्जेदार आहे. गॅप शॉट सिलेक्शन, चेंडू सीमा रेषा पार. ज्ञानेश्वर कडवच्या बाडमधून हा षटकार. फलंदाज तयार. रोशनचा हा बॉल, फटका इथे चांगला पाहायला मिळतो. खेळाडू आहे तिथे. एकच धाव या बॉलवरती येईल आणि एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळतो. टीमची टोटल 39 धावा ज्या मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 2 षटकाच्या समाप्तीनंतर टीम ओमकार स्पोर्ट्स मानिवली
सो 2 षटकं या ठिकाणी समाप्त झालेली आहेत. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करते ओमकार स्पोर्ट्स मानिवली. धावफलकाचा विचार आपण केला तर 39 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत आणि त्याचबरोबरीनं मानिवली गावचे विद्यमान सरपंच सन्माननीय नामदेव दादा कडव यांच्याकडनं मानिवली संघाला भरपूर साऱ्या शुभेच्छा येत आहेत. 39 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत 2 षटकाच्या समाप्तीनंतर, जिथे अग्रेसिव्ह बॅटिंग खऱ्या अर्थानं स्वीकारली आहे. एका बाजूला ज्ञानेश्वर कडवला आपण पाहताय तर एका बाजूला प्रवीण भाकरे. आज या फलंदाजानं भरपूर इम्प्रेस केलाय, कारण प्रत्येक मॅचमध्ये विस्फोटक दर्जाची बॅटिंग त्याच्या माध्यमातून. टिलकचा पहिलाच बॉल बॅक टू द बॉलर खेळलेत. वेगानं चेंडू खऱ्या अर्थानं गोलंदाजाच्या शरीरावरती येत होता. तिथे जर आपण पाहिलं तर ही क्विक सिंगल जी मात्र घेतली जाते. चांगला बॉल अटेम्प्ट केला होता टिलकच्या माध्यमातून. इथे यॉर्कर बॅटन पाडमध्ये तिथून खोदून काढल्यास आपण म्हणू. फटका दर्जेदार होता. एकच धाव या बॉलवरती आली. 40 ऑन बोर्ड. 40 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. प्रवीण भाकरे स्ट्रायकिंग एंडवरती. पहिल्या ओव्हरमध्ये धुमाकूल घातला होता या बॅटरनं. इथे लाईन चेक केली जाईल. सो जर आपण पाहिलं तर लाईन चेक केली जाते आमचे ऑफिशियल गणेशजी गायकर सर यांच्याकडून. नो बॉल. खऱ्या अर्थानं लॉबीच्या बाहेर चेंडू खऱ्या अर्थानं लॉबीवरती ट्रॅव्हल झाला. त्याच कारणास्तव थोडा वेळ घेतला. देर आहे लेकिन दुरुस्त आहे. नो बॉल येतोय म्हणजे पुढील बॉल फ्री हिट. प्रवीण भाकरेसाठी संधी आहे, कारण पहिल्या ओव्हरमध्ये षटकार आपण त्याच्या बॅटमधून पाहिलेले आहेत. तिलकचा हा बॉल बॅटच्या टोला चेंडू कलेक्ट झालाय आणि पाहता पाहता लाऊड अपील देखील इथे झाली आहे. थर्ड अंपायर रेफर केला जातोय या रनआउटसाठी, कारण मैदानाच्या आतमध्ये ड्रामा जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय, जिथे 2 धावा तिसऱ्या धाव्याचा प्रयत्न झालाय. बाला मलिक कडे देखील मिस्टेक झाली आणि पाहता पाहता सिंगलला डबलला ट्रिपलमध्ये केलं जात आहे कन्वर्ट. 3 धावा येतात. त्याचपूर्वी आपण जो थर्ड अंपायर रेफर केला गेला रनआउटसाठी तो आपण प्रथमतः चेक करू. थर्ड अंपायर आमचे या ठिकाणी उपस्थित आहेत दिनेशजी कापडी. नॉट आउट आहे आणि 3 धावा या बॉलवरती येताना आपल्याला पाहायला मिळतील. 3 धावा येतात. 3 धाव्यांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 44 धावा धावफलकावरती. गुड रनिंग बिटवीन द विकेट. नाईस कॉलिंग ऑल्सो. इथे जर आपण पाहिलं तर चांगला फटका खेळला होता. तिथे फ्री हिटचा बॉल होता, त्याच्यावरती झेल टिपला जातोय. त्यानंतर डायरेक्ट हिट झाला आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये मिस्टेक आपल्याला पाहायला मिळते. इथे 3 धावा आल्या. तिलक पुन्हा एकदा तयार. तिलकचा हा बॉल फटका इथे फसलाय. बाला मलिक चुकी होणार नाही. स्ट्रेट टू द फिल्डर. 1 मोर विकेट डाऊन. लागतो धक्का दुसरा. विकेटचं पतन होताना आपल्याला पाहायला मिळत आहे, जिथे ज्ञानेश्वर कडव हा फलंदाज जो मात्र आपल्याला बाद होताना पाहायला मिळाला. नवीन फलंदाज दाखल होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. विकी कडव. आणि ज्या वेळेस संघ संकटात होता ना, त्या वेळेस संकट मोचिकेची भूमिका याच फलंदाजानं पार पाडली आहे. शेवटच्या मोमेंटला बॅटचा फेस खोलला, स्लाइस केला हा फटका आणि चेंडू जर आपण पाहिला तर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. चौकार. हाणामारी योगेशजी वाघ यांचा शुभागमन होत आहे. त्यांचा करूया स्पर्धेच्या वतीनं आपण सहर्ष स्वागत. योगेश सर, आपल्याला विनंती आपण या मुख्य मंचावरती. इथे चांगला बॉल आणि निर्धाव चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. अठ्ठेचाळीस धावा धावफलकावरती ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल. ओहो हो, लाईन चांगली आहे. गोलंदाज तिलकला आपण पाहिलं या ओव्हर मध्ये. अतिशय चांगला बॉल जो मात्र अटेम्प्ट केला जातो. पंच चेक करतात चेंडू हा फेअर आहे की चेंडू वाईट आहे हे पाहण्यासाठी खऱ्या अर्थानं गणेश गायकर सर त्या ठिकाणी पोहोचतात.
व्हाईट बॉल जो मात्र घोषित केला जातोय. एक एक्स्ट्राची धाव खात्यामध्ये ऍड होताना आपल्याला पाहायला मिळेल. टीमची टोटल आता धावफलकावरती धावा आहेत 49, 49. कमालीची बॅटिंग जी मात्र आपण पाहिलेली आहे की या पहिल्या डावामध्ये ओमकार स्पोर्ट्स मानिवली या क्रिकेट संघाकडून योगेश वाघ सर या ठिकाणी उपस्थित होत आहेत आणि या पुढच्या सत्रामध्ये आपण त्यांचा आवाज देखील ऐकू. ओहो हो, शेवटचा बॉल डॉट बॉल फेकला जातोय गोलंदाज तिलकच्या माध्यमातून, जिथे 3 षटकांचा वाजवी खेळ मित्रांनो समाप्त झालेला आहे. टॉस हरल्यानंतर बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं होतं ओमकार स्पोर्ट्स मानिवली या क्रिकेट संघाला आणि जिथे 3 षटकाच्या समाप्तीनंतर 49 धावा धावफलकावरती आहेत. त्याला गडी भेटला बॉलर. मला हातात धरीत. शेवटचे 6 बॉल बाला मलिक येत आहेत. बालाचा पहिलाच बॉल फटका इथे चांगला पाहायला मिळतो. डीप मध्ये क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे. एकदा वाली दुसऱ्या धावेचा प्रयत्न जो मात्र होताना आपण पाहिलेला आहे आणि या बॉलवरती आल्यात या 2 धावा. 50 धावा धावफलकावरती, टोटली 51 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. फलंदाज तयार. बाला मलिकचा हा बॉल पडल्यानंतर गारकन गिरकी घेत असताना इथे लाईन चांगली पाहायला मिळते. एक चांगला बॉल जो मात्र टीम केला जातोय. गोलंदाज बाला मलिकच्या माध्यमातून जो निर्धाव चेंडू जो मात्र फेकला जातो या गोलंदाजाकडून. समोर राखीव फलंदाज प्रवीण भाकरे त्याला देखील बांधून ठेवण्याचं काम या बॉलवरती आपण पाहिलंय. 51 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. फलंदाज तयार. बालाचा हा बॉल फुल लेनचा मिस टाइमिंग आहे. शॉट फाइन लेग जज करती है. पकडलाय झेल. 1 मोर विकेट डाऊन. प्रवीण भाकरे आता माघारी. लागतो धक्का तिसरा. फलंदाज दाखल होतो स्ट्रायकिंग एंडवरती भावेश. इथे बॉल चांगला फटका त्याच्यावरती चांगला सजवलाय. एकदा वाली दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होताना आपल्याला पाहायला मिळतो. 2-2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. चेंडूला अडवलं. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न झाला आणि पाहता पाहता या 3 धावा देखील कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळतात. 54 धावा धावफलकावरती आहेत. भावेशच्या बाडमधून पहिल्याच बॉलवरती ही तिहेरी धावेचा फटका जो मात्र त्याने सजवला. स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज आपण पाहू शकता विकी कडवला, ज्यानं ज्या वेळेस संघ अडचणीत होता, जिथे धावांची गरज होती तिथे धावांची कोंडी या फलंदाजानं फोडली. नाव आहे विकी कडव.
डान्सिंग डाऊन दी ट्रॅक स्टेप आउट झाले होते आणि फलंदाज इथे धावबादच्या शिकार, फलंदाज बाद. जिथे धावफलकाचा विचार आपण केला तर 54 धावा धावफलकावरती, स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल जो शिल्लक आहे या पहिल्या सत्रामधला, पहिल्या डावातला शेवटचा बॉल. नवीन फलंदाज दाखल झालेले आहेत मैदानाच्या आतमध्ये, तन्मय. डावखुऱ्याचा हा फलंदाज स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतो. शेवटचा बॉल, बाला मलिक गोलंदाजी ट्रॅक वरती तयार. आतापर्यंत गोलंदाजी चांगली राहिली आहे. 5 धावा 5 बॉल मध्ये त्याने खर्च केलेला आहे. एक सांघिक सफलता, एक स्वतःवरच्या नावावरती विकेट त्याने कॅरी केली. शेवटचा बॉल, बालाचा शेवटचा बॉल, लाईन खराब आहे. व्हाईट बॉल जो मात्र पंच दर्शवतात. एक अतिरिक्त धाव खात्यामध्ये ऍड होईल. टीमची टोटल 55 धावा धावफलकावरती. अंतिम बॉल, पुन्हा एकदा लाईन खराब. दिशा से भटके, खजूर में अटके, मिले फटके. 1 मोर वाईट, बॅक टू बॅक. हा दुसरा वाईट जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाज बाला मलिक. बालाचा हा बॉल फटका इथे चांगला, मिड विकेटला डीपमध्ये क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे. एक धावाले दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न, पॉपिंग क्रीजवरती फलंदाज सेफली पोहोचेल का? पोहोचता पोहोचता राहिला. शेवटच्या बॉलवरती सिंगल प्लस विकेट आली. टीमची टोटल जर आपण पाहिली तर 4 षटकांचा वाजवी खेळ मित्रांनो या ठिकाणी समाप्त झालेला आहे. धावफलकाचा विचार आपण केला तर धावफलकावरती लागल्या गेला तब्बल धावा 57-58 धावेचं टार्गेट जे मात्र सेट केलं जे गेलंय यजमान क्रिकेट संघासमोर, अर्थात ओम साई ठुणे या क्रिकेट संघासमोर. 58 धाव्यांचं टार्गेट. आणि हे टार्गेट बनलं जाईल की हे टार्गेट डिफेन्स केलं जाईल, ऐकण्यासाठी कॉम्बॉक्स मध्ये करूया परिवर्तन आणि इन्व्हाइट करूया योगेश वाघ सर यांना. तोपर्यंत मी थांबतो, तुम्ही थांबू नका, पाहत राहा, ऐकत राहा महाविकास आघाडी चषक 2025 टेनिस बॉल क्रिकेटचा हा महासंग्राम. महाराष्ट्र पोलिसांचा नाद लय वाईट. निखिल सर थोडासा आवाज देता येईल तर पहा. पुढे नाही दिला तरी चालेल, मॉनिटरला आला तरी रास होईल माझ्यासाठी. चला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल सलामीची जोडी तर पाठवायची आहे लगेच. 58 धाब्यांचं लक्ष आणि मैदानाच्या आतमध्ये पहा सलामीची जोडी तर दाखल, पण पंचांची भूमिका देखील. गणेशजी गायकर, त्यानंतर आपण पाहू शकाल सागरजी कापडे सर,
म्हणजे एक लायसनी गाडी आणि एक विदाऊट लायसन गाडी, समजली का? येस, दोन ऑफिशियल पंच मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. मुरबाड तालुक्यामधील जर पाहिलं तर हे दोन नामांकित खेळाडू आहेत. परंतु मित्रांनो, गणेश गायकर, सागर कापडी हे दोन खेळाडू असे आहेत की पंचांच्या भूमिकेच्या अगोदर येण्या अगोदर मुरबाड टेनिस क्रिकेटमधले एक पुढे नाव नेण्याचं काम या दोन खेळाडूंनी केलंय. आज पंचांची भूमिका 58 धाब्यांचं लक्ष आहे ना मैदानात 4 मध्ये सलामीची जोडी दाखल. अक्षता मिळाली का सगळ्यांना? मिळाली का? पंच मिळाली? हो, मग करायची का सुरुवात? वाजंत्री बहुगल बलान करणे. तुझा बाकी आहे का? मग कशाला बोलतो? जाऊया. नाही इलाज कार्यक्रम झाला. आतमध्ये कार्यक्रम केला. सुटसुटीत मोठे गरजा पकडू वासा वारा शिरा बसा बसा डार जूर डॉट मेंटॉस खाऊ दिमाग की बत्ती जलाव. तिथे डॉट निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजांना गोलंदाजी केली. अगदी पहिला चेंडू जो मात्र डॉट होताना पाहायला मिळाला. विषय असा झालाय, थंडीचा महिना आला पण काय सांगायचं, माझं जॅकेट घातलाय आतमधून गुदमरल्यासारखा झालाय. जाऊया पुन्हा एकदा. गोलंदाज तयार. यावेळेस फटका लाजवाब. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर. नाही इलाज. हात में नहीं दांडू तो क्या करेगा पांडू. चेंडू फरार. 4 धावा चौकार. हर्षल आला, पहिला चेंडू डॉट आला, त्यानंतर चौकार आलाय. 58 धावेचं लक्ष्यानं लक्ष्याचा पाठलाग करत असताना चौकारानं संघाचं खातं जे मात्र इथे ओपन केलं जातं. यावेळी देखील समोरच्या दिशेला फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉल खाली. ए बापर ये मुळीये झालं रामबाण उपाय फिल्डिंग. हात बाहेर आला आतमध्ये जाईल, परत आयुष्यभर बाहेर यायचा नाही. बाबा खालतं पडताना फक्त ढेपळी बघून उडी मारा का, नाही तर धन व्हायची. पहा इथे प्रयत्न चांगले राहिले, झेल मात्र अपेक्षित झाला नाही. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. यावेळी देखील ओहो फटका लाजवाब. यावेळी देखील चेंडू सीमारेषा बाहेर जात असताना शेम कार्यक्रम झाला. बाबा बॉल चांगला आला पण चेंडू मात्र खासून खुसून ठोसून मारला. म्हणजे काय माहित आहे का, बायको करा चकणी पण मेवणी पहा चिकणी, फरक नाही. बायकोशी लपडा झाला तरी मेवणीची झिंगाट होईल. चेंडू सीमा पार. 4. धावफलकावरती आहेत. 2 चौकार आलेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळी देखील फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे, पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक धाव 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 धाव. त्याला वाटलं मशाई जत्रा आली, चायनाचा माल आला काय. 5ला 1 10ला 3 चकबार चकबार चकबार. चालू होईल थांबा 13 तारखेपासून. इथे पहा षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पहिलं संघाची धावसंख्या 58 धाव्यांचा पाठलाग करत असताना बनल्या गेल्या त्यामध्ये 12 धावा. शेवटचा बॉल जो अजूनही शिल्लक आहे. हर्षल पुन्हा एकदा तयार होईल. गोलंदाजी ट्रॅकवरती हरेश. आडवी बॅट फिरे तो काय सांगायचा, तो बॉल हुकत पण यांचं मूळ येते हात बाहेर येता. चेंडू डॉट आलाय. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये संपलं गेलं पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. बिनबाद धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले. यजमान संघ ठुणे संघाची धावसंख्या 12 धावा. डीजे पाहिलं गेलं तर यस पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. संघाची धावसंख्या 12 धावा. ही स्टेपनी पाठवली का, ही गंजली का, 100% त्याच्यातला एक परिणाम. गोलटी का असं ना पण ओके आली. मित्रांनो मी समालोचन करत असताना फक्त एंटरटेनमेंट करत असतो. सातत्यानं जर पाहिलं फक्त खेळाडू ज्या प्रेशरमध्ये खेळतायत ना, एंटरटेनमेंट करण्याचं एकच कारण आहे की ज्या प्रेशरमध्ये खेळाडू खेळतायत कधी तो प्रेशर कमी केला जातोय का, तर कदाचित तुमच्या डोक्यामध्ये तो विचार निघून जातो आणि तुम्ही गेममध्ये पुन्हा एकदा त्याच ताकदीने येत आहेत. कुठल्याही खेळाडूंना खऱ्या अर्थाने आपल्या मनावरती एक्सेप्ट लागून घेऊ नका. जे सागर कापडे सर आहेत, गणेश गायकर सर आहेत, त्यांना माहीत आहे. सातत्याने आम्ही अनेक वेळा एकमेकांसमोर
100% असा कार्यक्रम झालाय. लग्नाची नाही पण मोत्राची बायको असं आम्ही वागलेलो आहेत. आज पंचांची भूमिका त्यांची आहे. गोलंदाज भावेश षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 2 हाताळण्यासाठी तयार. स्ट्राईक एंड होती फलंदाज चंदू. खालच्या आळेचा गडी बरेच वर्षानं वरच्या आळेला. पटका सजवलाय पण काय सांगायचं, एक सिंगल घेते. थांबा कार्यक्रम सांगाल तुम्हाला. हा नको उम्या जाऊन दे, उम्या मारील का. चंद्याला काय झालं, आंधळी रोग लागलाय का काय बोलायचं आहे त्याला. काल मग गोट्या खेळा आपण लायलाय का. पहिलं जाईल इथे मैदानाच्या आतमध्ये उमेश स्ट्राईक एंडवरती आला. पण चंद्या तुला चायनाचा माल समजला का याई. उम्या याऊन ते सांग उम्या मारील. चंद्या जाऊ दे खाली. मधले आलेलं कोण राहील. पहिलं जाईल कारण इथे पहिल्या चेंडूवरती एक सिंगल आले. षटक क्रमांक 2 चालू आहे. 58 धावांचा पाठलाग. संघाची धावसंख्या बनली गेली 13 धावा. भावेश पुन्हा एकदा तयार होतोय. गोलंदाजी मार्क होती. त्याच्यासमोर उजव्या हाताचा खेळाडू तो म्हणजे उमेश आपल्याला पाहायला मिळतोय. 58 धावा इथून पुढे बनवायच्या आहेत विजयासाठी. त्या बनल्या जातील का. गोलंदाज तयार होतोय. पटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे. बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण चांगलं झालं पण काय सांगता बॅटीला बॉल ठोकला तर इकडे काय खेळाडू करता. अरे रे म्हणजे नाही इलाज झाला. भले ती काय माहिती आहे का लगीन लावून बायको आणली काय आणि पळवून आणली काय असा कार्यक्रम चालू आहे. पहा मैदानाच्या आतनं यजमान संघ खेळतोय. 58 धावांचा पाठलाग करायचा आहे. 58 धावांचा पाठलाग. खेळपट्टी स्वतःने बनवली आहे. मैदान स्वतःने बनवले. मैदानाचं संपूर्ण माहिती आहे. आराखडा माहित आहे. आयोजन स्वतःच आहे. परंतु आता धावा त्या 58 आपल्या स्वतःच्या बनतील का नाही ते मात्र पाहणं फार महत्वाचं राहील. 14 बनल्यात. बॉलर जरा हाताला माती लागली. तू जाऊन नाही विश्वास आहे कारण तू चायनाचा घड्याळ आहे. पहिलं जाईल. बस बॉल आहे काय सांगायचं. असंच वाईट एलपाट 7-8 म्हणजे सांगतील बॉल आहे मग भोशाडा खाताना धन होईल. वाईट आला तरी सांग बॉल आहे. आम्हाला वाटली हेडलनी खैस धुण्याचं एक काम का झाला काय परंतु हा चेंडू वाईट आलाय. स्कोर तुला बरंच आयटमचं फोन येत नाही का तुझा. बरं ठीक आहे. वाईट बॉल आलाय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज या. फटका इथे यावेळेस दमदार आहे आणि बॉल मात्र हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉल खाली श्याम कार्यक्रम झाला. एक कंटेनर 3 टमटम. हा षटकार दूर चीन टपाक टमटम. पप्पा पहिले 1.5 हाताचा शिनका हातात घेईल. 7-8 उपटे आधी घालील आणि नंतर सांगेल ठीक आहे बघू. इथे हा फटका चांगला आलाय. षटकार संघाची धावसंख्या 21. यावेळी देखील समोरच्या दिशे बस याचे ढेंगा फाटीतून बॉल जरा सुळसुळीत पुळपुळीत. काय रे काय दिसला. रायची चॅटिंग आठवली का काय. दया कुछ तो गडबड है दरवाजा तोडो. नाही इलाज. ढेंगा फटीतून बॉल जायला लागला. याचे थोडीशी मिसफील झाली आहे. संघाची धावसंख्या 2 न पुढे जाईल. 23 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. भावेश समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक फटका बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉल खाली आलाय आणि यावेळेस हो भयानक कार्यक्रम. नो हलिंग नो डुलिंग. बॅटमन जागीत पंपंग करिंग. फलंदाज बा स्पीडनं पळल. जुगरेवाडी संघाचे नवरदेव आपण लवकरच स्टेजवरती येण्याची कृपा करावी. अक्षदा वाटून मामा तयार आहेत. जुगरेवाडी टीमचे कर्णधार आपण रिपोर्टिंग करायची आहे. खऱ्या अर्थाने मित्रांनो काय झालं माहित आहे का. कावळा बस आहे आणि फांदी मोडाय मा जुगरेवाडची मॅच देखा याल आणि निखिल ठोंबऱ्याने माझ्या गळ्यात फास घालायला. कार्यक्रम एकच झाला. जाऊया पुन्हा एकदा. ए तो फिल्डर झोपलेला का पहिले त्याला चेक करा रे. त्याची बीपी काही शुगर बिगर ओके आहे का. पहा
मस्त फिल्डिंग. यस, याला पुरस्कार देऊन टिका. एकंदरीत षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये खाऊन पिऊन ढेकर देऊन संपलं गेलं ते म्हणजे 2 आणि 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावपळीकावरती बनली गेली ते म्हणजे 24 धावा. विजयासाठी जर पाहिलं तर इक्वेशन बाकी आहे ते म्हणजेच 12 चेंडू 34 धावा. 12 चेंडू 34 धावा ही स्पर्धा आपण पाहतोय. सातारण जगभरामध्ये पोहोचवण्याचं काम टेनक्रिक या लाईव्ह न्यूजच्या माध्यमातून केलं जाते. खरं तर त्यांचं खूप खूप धन्यवाद. त्यांचं काय काय माहिती आहे का, एक ऑपरेटर आहे आणि एक स्कोरर आहे. टुक 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 काय सांगताय? मी मुरबाडचा आहे, परंतु आमचं जे नातं आहे ना सख्या भावापेक्षा वेगळं नातं आहे. आम्हाला सकाळी शिवा देऊ, 10:30 वाजता एकत्र खायला बसू, अशी आमची मैत्री आहे. यावेळेस हो पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर बॉल आउट ऑफ वर. तिथे धावा मिळतील 4. हाय तोय मित्रांनो. खऱ्या अर्थाने निश्चित निखिल ठोंबरेचं कौतुक यासाठी करेल मित्रांनो. मी समालोचन करण्या अगोदर निखिल ठोंबरे ज्यावेळेस भगवा चषक स्पर्धेमध्ये आले तेव्हा मला माईक देखील पकडता येत नव्हता. मी काय आहे काय नाही हे मला माहीत नाही, परंतु त्याचा आदर्श घेऊन मी इथपर्यंत खऱ्या अर्थाने मी निश्चित त्यांचा शब्द कानावरती घेऊन समालोचन करण्याची पद्धत जरी माझी वेगळी असली तरी पण त्यांचा आदर्श घेऊन इथपर्यंत समालोचन करतोय. खऱ्या अर्थाने माझ्यासाठी फक्त लफडा काय माहीत आहे का, तो मित्र असल्या कारणाने तो कंचे टायमाला डोक्यात टोपी घालितो आणि मग त्याला 2 लेक्चर एक्स्ट्रा देतो. भले आम्ही मित्र आहेत, पण मित्र असं आहेत ना की ज्या पद्धतीनं वाकड्या पेंद्या आपण पाहतो ना त्या पद्धतीने निखिल ठोंबरे आणि योगेश वाघ थोडंसं कधी कधी आमचं होत आहे, पण फक्त 5 मिनिटासाठी. निखिल सर खऱ्या अजून तुमचं कौतुक करेल मी. यावेळेस हो पटका सजवला आहे. क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल. एक सिंगल घेतली गेली, दुसरीचा प्रयत्न केला जातोय, दुसरी देखील घेतली गेली. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्या. बरेच उशिरानं का होईना परंतु अक्षता देऊन टाळ्या वाजवायचं काम केला ठुणे संघानं. ठुण्याला माहीत आहे आपलीच डाळणी आपलाच भात, पत्रावळी फेकून जेवून उचलून फेकून द्या. काय होणार काय नाहीये. संघाची धावसंख्या 30 बनल्या गेल्यात. साठी पण आता तर लपडेवाले गडी काय आहेत माहिती का, स्टेटसला त्या त्याचा आयटमचा लगीन जम लागला की चिमणी माझी उडून गेली. अरे त्या गाणं कुणासाठी आहे पाहिलं जाईल. यावेळेस हो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जुगरेवाडी टीमचे कॅप्टन उपस्थित होत आहेत. तुमचं सहर्ष मनपूर्वक ससने स्वागत आहे. विश्वास उपस्थित होत आहेत. इथे हा चेंडू जर पाहिलं आता समीकरण आहे शेवटचे बॉल शिल्लक आहेत 8 आणि धाव्यांची गरज आहे 28. 8 चेंडू 28 धावा. हे 2 चेंडू फार इम्पॉर्टंट राहतील. पाहावं लागेल. गोलंदाज तयार होते गोलंदाजी ट्रॅकवरती. 28 बनवायचे आहेत. बनल्या जातील का गोलंदाज प्रवीण. यावेळेस समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक डीप मधून काय तो बॉल तर काय करेल. हा विकेट आहे म्हणजे तुला काय सांगायचं आहे. हॅम्परला बॉल ठोकाय हॅम्परला तो बॉल पळेल तरी कंचे हिसाबाने 90 किलोचा बोजा बारदान काटून छाटून तिकडे फिल्डर तयार आहे. ग्रॅमवाला बॉल काय करील. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. मोठा फटका यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे त्याच्या आवाक्यामध्ये. एक सिंगल घेतली. ए निखिल ठोंबरे मिरच्या आणाने याचा उतारा पहिले करा, याचा पहिले उतारा करा. याच्या अंगात कंची हेडर शिरली काय माहित बाबा. पाडेला डॅम मधून जसा तिकडे तो रन पळना यो करत घ्या ना मला अटॅक याची बारी असे ना 32 आणि आता विजयासाठी शेवटचे 6 चेंडू आणि 26 धाब्यांची गरज.
डोंबरे सर ज्यांना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 6 चेंडू आणि 26 धाब्यांची गरज आहे. 6 चेंडू 26 धाबा बनवायचे आहेत. गोलंदाज तयार होतोय. महत्वाचा हा सामना आहे. पंचांची बोट आमच्याकडे दर्शवत असताना इथे फलंदाज होतो बाद आणि विकेटचं पतन फलंदाज बाद. ओम साई ठुणे माऊली स्फोट मानिवली व्यापारी आयोजित महाविकास आघाडी 2025चा हा दैदिप्यमान सोहळा कालच्या दिवसाला सुरुवात झाली. आज दिवस क्रमांक मैदानाच्या आतमध्ये दुसरा आपण अनुभवतोय आणि मैदानाच्या आतमध्ये फलंदाज यावेळेस ज्याच्या अंगात भरपूर चाळा त्याचं नाव आहे बाळा. मैदानात दाखल पहिलं जाईल. 5 चेंडू 26 बनवायचे आहे. 5 चेंडू 26 धाब्यांचं लक्ष्य आहे. शियम कार्यक्रम झाला. जावय आला पण कूड फाडून पळाला बिना उपाशी. फलंदाज बाद. नाईला झाला. काय सांगत आहे ठुण्याचा नवरदेव कसा नाराज झाला. नाईला झाला. रडून रडून डोळे लाल झाले मुलीचे. या आतमध्ये आता पहिला चेंडू त्यावरती हवा तसा फटका खेळू शकला नाही फलंदाज. शेवटचे 4 बॉल 26 धाब्यांची गरज आहे. 4 चेंडू 26 धाबा. 4 चेंडू मध्ये 26. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. उंची भरपूर आहे. फिल्डर फिल्डिंग करी. फिल्डर फिल्डिंग करी. फिल्डिंग बेडूक चापी. काय रे त्याची घरपट्टी आहे. यो पण चायनाचा माल आहे. दोन्ही बाजच्या कानपट्या सोलून आलाय. ओके मी थँक्यू. वरती झापूक झुपूक केसाची स्टाईल. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचला जातोय. एक सिंगल बनली गेली. सिंगलनं काम चालणार नाही. मॅच मध्ये जर आपल्याला विजय संपादन करायचं असेल तर तुम्हाला षटकाराची गरज आहे. परंतु आता वेळ कुठेतरी थोडीशी आपल्याकडे कमी राहिली आहे कारण की शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 24 धाब्यांची गरज आहे. 2 चेंडू 24 धाबा म्हणजे आता मॅच मध्ये सध्याच्या स्थितीला पकड निर्माण केली आहे ती म्हणजे क्षेत्ररक्षण करणारी टीम मानिवली. ओमकार स्पोर्ट मानिवली. आंधळी शॉट मारला. काय सांगायचं नाईला डोळं मिटकून मारला पण फुसका बार झाला. कार्यक्रम फिट झाला. खावा पका मीठ खावा गडी नीट. तिथे डॉट. शेवटचा बॉल. आता शेवटच्या बॉलवरती कामगिरी कशा प्रकारची होईल. शेवटच्या बॉलमध्ये औपचारिकता शिल्लक आहे मॅचमध्ये कारण की ठोणे संघ कुठेतरी जर पाहिला तर थोडासा पाठीमागे ढकलला गेलाय आणि ओमकार स्पोर्ट मानिवली हा संघ कुठेतरी हाबी ठरताना पाहायला मिळतोय. बघता बघता मित्रांनो हार्ड लक टीम ओमकार स्पोर्ट ठोणे संघ आणि निश्चित अभिनंदन टीम ओमकार स्पोर्ट मानिवली. विजय संघाचे अभिनंदन. हरलेल्या संघाचं गोडसं कौतुक. चला मानिवली टीमचे कर्णधार आपण टॉससाठी लगेच संपर्क साधा. याच्यानंतर लगेचच टॉस केला जाईल आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच मयूर ज्यानं गोलंदाजी करत असताना 2 विकेट 2 धाबा आणि निश्चित एक चांगली गोलंदाजी केली तर मयूर ठरलाय या मॅचचा हिरो.